देऊ त्याच्यात मिश्रण भरायचं. मला येतं तरी पण मी तुला विचारते. आणि सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी मोदक बनवणार आहे. सो मी म्हटलं की मी ब्लॉग बनवते, म्हणजे रेसिपी काय आहे ते तुम्हाला दाखवते. सो स्टार्ट करूया. मोदक, चलो बी कंटिन्यू. नक्की बघा मी कशी बनवते ते मोदक. काय काय घेऊ? खोबरं किसून ते तुपात भाजून घ्यायचं. थोडी इलायची साफ करून कुटून त्यात मिक्स करायची. नंतर नाही गुळ किसायचा, त्याच्यात मग ते मिश्रण मिक्स करायचं. आणि मग तांदळाचं पीठ मळायचं आणि मग त्याला त्याच्यात आकार देऊ त्याच्यात भरून मिश्रण भरायचं. मला येतं तरी पण मी तुला विचारते. भरायचं आणि ठीक आहे, वाफेवर स्टार्ट करते. मग उकडे मोदक, उकडीचे मोदक. हा उकडीचे मोदक. ओके, स्टँड लावून घेतला इथे. स्टँड लावल्यानंतर आता आपण स्टार्ट करूया. जेवायचं नाही, मोदक खायचे. जेवायचं नाही, आज उपवास आहे माझा. उपवास वगैरे काय नाही, खाऊन वगैरे झाली मी सकाळी. फ्रीज का बंद केलाय मम्मी? बर्फ जास्त झालाय. खोबरे कुठे आहे मग? भेटला. किसून घेऊ ना हे? मग किसणी कुठे आहे मग? सो किसणी कोणती घेऊ मग? आउट. छोटी वाली घेऊ की मोठी वाली? हा माँ, छोटी घेऊ की मोठी घेऊ किसनी? छोटी त्याच्याने जाड आहे. ह्याच्याने ह्याच्याने बारीक आहे. मग हे घेऊ ना? किती घेऊ? ते जाडी आहे सांगते तरी. मग हीच घेते. हा हीच. सो खोबरा घेतलाय. खोबरं किसते मी. कढई घेतली आणि कढईमध्ये मी आता टाकणार आहे किसलेलं खोबरं आणि घी. पहिला घी टाकून घेते. घी टाकते थोडस. घी टाकल्यानंतर आता टाकणार आहे खोबरं. जरासच घी टाकलं, जास्त नाही घी टाकले, कारण की मग गूळ खूप पितळेल, त्याच्यामुळे थोडंसंच घी टाक. सो गाईज, खोबरं भाजून घेतलंय घी मध्ये आणि आता घेतलंय मी इलायचीची पावडर करणार आहे आपण, आणि पावडर करून मग खोबऱ्यात टाकणार आहे. सो चलो, इलायची बारीक करून घेतली. आता मी पीठ घेणार आहे. तांदळाचं पीठ. पहिला चाळून घेते तांदळाचं पीठ. सो गाईज, पीठ मळून घेतलेलं आहे मी आता. आणि आता कापणार आहे गूळ. गूळ कापणार आहे. कापून घेते गूळ. बारीक करून घेते.
हे गुळ मी ह्याच्यात टाकणार आहे. मिक्स करते. सो इलायचीचं पूड